त्यातली पहिली बातमी सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। महागाईमुळे सर्वसामान्यांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे। मोदींच्या आवाहनानंतर महागाईचा भडका उडालेला आहे। नेमकं काय काय महाग झालेलं आहे आणि त्याचा परिणाम कोणाकोणावर होणार आहे सगळं आपल्याला सविस्तर बघायचं आहे याच बातमीपत्रात। आजची दुसरी महत्त्वाची बातमी, महागाईचं एकीकडे संकट आहेच आणि दुसरीकडे मुंबईकरांवर पाणी संकट सुद्धा घोंगावू लागलंय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तिसरी बातमी, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांसाठी थोडीशी दिलासादायक आहे, कारण भारतीय हवामान विभागानं मान्सूनबाबत एक मोठा अंदाज वर्तवलाय आणि यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर दाखल होणार आहे। आजची चौथी बातमी, पुण्यातील हडपसर रुग्णालयातील बॉम्ब नेमका कुणी ठेवला या संदर्भात अजूनही पोलिसांना पत्ता लागलेला नाहीये। पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत आणि या संदर्भात सुद्धा आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची। या चारही बातम्या विस्तारानं बघणार आहोत। सुरुवात करूया आजच्या पहिल्या मोठ्या बातमीनं, ते म्हणजे पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलेला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढले आणि त्याचा परिणाम या दरांवर होताना बघायला मिळतोय। म्हणजे सर्वसामान्यांना मोठा धक्का म्हणावा लागेल हा। पेट्रोलचे दर सध्या जर बघितले तर 106 रुपये 50 पैसे प्रति लिटर आणि डिझेलचे दर 93 रुपये प्रति लिटर। त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली आहे। आपण बघतोय सर्वसामान्यांसाठी अत्यंत मोठी बातमी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली आहे। पेट्रोल 3 रुपयांनी महागलेलं आहे तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलं। आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढल्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात। सर्वसामान्यांना मोठा धक्का, पेट्रोलचे दर 106 रुपये 50 पैसे प्रति लिटर आणि डिझेल आता 93 रुपये प्रति लिटर असणार आहे। मुंबईत 106 रुपये 68 पैसे सध्या पेट्रोलचा दर आहे। दिल्लीमध्ये 97 रुपये 77 पैसे, कोलकात्यामध्ये 108 रुपये 68 पैसे, चेन्नईमध्ये 103 रुपये 67 पैसे। तर महानगर गॅस लिमिटेडनं किरकोळ दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केलेली आहे। संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात आता सीएनजी सुद्धा महाग झालेला आहे। त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरातील सीएनजीचा दर हा 82 रुपये प्रति किलोवरनं 84 रुपये प्रति किलो झालेला आहे आणि या दरवाढीचा परिणाम रोज प्रवास करणाऱ्या मोठ्या वर्गावर होऊ शकतो, कारण ऑटो, टॅक्सी, बस मोठ्या प्रमाणावर या इंधनावर अवलंबून आहे। तर पश्चिम आशियातील युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि घसरत चाललेला रुपया यामुळे केंद्र सरकारनं सोने चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ केलेली आहे। सरकारनं सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 6% थेट 15% वाढवलंय। त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर आणखी भडकण्याची शक्यता आहे। 10 ग्रॅम मागे सुमारे 27,000 रुपयांची वाढ होऊ शकते असा अंदाज सराफा उद्योगानं व्यक्त केलाय। भारत हा चीन नंतर जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक आहे। वाढत्या सोन्याच्या आयातीमुळे परकीय चलन साठ्यावर मोठा ताण निर्माण झालाय आणि त्यातच कच्च्या तेलाच्या आयात बिलात झपाट्यानं वाढ होते। त्यामुळे अनावश्यक आयात कमी करून डॉलरची बचत करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय। आणि अजून एक सर्वसामान्यांना मोठा झटका देणारी बातमी, पश्चिम आशियातील युद्ध आणि होर्मुझ समुद्रधुनीतील तणावामुळे देशामध्ये महागाईनं 42 महिन्यांचा उच्चांक गाठलाय। म्हणजे एप्रिल 2026 मध्ये घाऊक महागाईचा दर थेट पोहोचलेला आहे 8.3%। मार्च मध्ये हा दर होता 3.88 आणि आता एप्रिल मध्ये 8.3%। एका महिन्यात दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे। तर काँग्रेसनं टीका केलेली आहे महागाई मॅन मोदींचा पुन्हा एकदा जनतेवर हंटर। पेट्रोल डिझेल 3 रुपयांनी महागल्यानंतर काँग्रेसनं ही प्रतिक्रिया दिलेली आहे। सीएनजी सुद्धा 2 रुपयांनी महागले आणि पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या दरवाढीवर काँग्रेसनं आता टीका सुरू केली आहे। निवडणुका संपल्या, आता मोदींकडून वसुली सुरू झाली अशी टीका काँग्रेसनं केली। आपल्याला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घ्यायचे आहेत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, आजची सकाळ जी उजाडलेली आहे तीच महागाईनं उजाडलेली आहे। म्हणजे दिवसभरात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या प्रचंड महाग झालेल्या आहेत। म्हणजे अगदी आपण बघितलं तर इंधन दरवाढ आहेच,
दुसरीकडे पाणी संकट आहे, दुसरीकडे सर्वसामान्यांना रोजच्या जीवनात ज्या ज्या गोष्टी लागतात प्रत्येकात वाढ आणि महागाई दर दुपटीनं वाढलाय. काय वाटतं? सौरभ, नक्कीच आजची पहाट सगळ्यांना धक्का देणारी आहे. सगळ्यांना अपेक्षा होती पेट्रोलमध्ये दरवाढ होईल, मात्र एवढी मोठी दरवाढ होईल ही अपेक्षा कुणाला नव्हती. थेट 3 रुपयाने ही दरवाढ झालेली आहे आणि भविष्यात ही आणखी वाढण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने युद्ध सुरू आहे आणि त्याचा कच्च्या तेलांवर परिणाम होतोय आणि त्यामुळे ही महागाई आहे, जी आकडेवारी आहे त्यानुसार महागाईचा 42 महिन्यांचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळालेला आहे. म्हणजे एप्रिलमध्ये 8.30 एवढा टक्क्यापर्यंत ही महागाई वाढलेली आहे आणि साहजिकच याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. जरी इंधनांमध्ये ही दर झालेली असली तर याचे परिणाम सर्व क्षेत्रांवर पाहायला मिळणार आहे. कारण साधं उदाहरण घेतलं तर एखाद्या मंडीतून एखादा रिक्षा चालक जर मंडीचं सामान एखाद्या फळ विक्रेत्याला आणून देत असेल आणि त्याला जर डिझेल आणि पेट्रोलमध्ये महागाई झाली तर साहजिक तो भाडं वाढून घेणार आणि तो भाडं वाढून घेणार म्हणून भाजी विक्रेता जो आहे तर त्याचे पैसे सामान्यांकडून घेणार. म्हणजे हा एक उदाहरण झालंय. अशा पद्धतीने सर्व क्षेत्रावर याचे आता परिणाम जाणवणार आहे आणि ही आजचा दिवस हा सगळ्यांसाठी धक्कादायकच आहे, खास करून वाहन चालकांसाठी. एक आणखी आकडेवारी जरा सांगतो. एप्रिलमध्ये पेट्रोलमध्ये जी महागाईची दरवाढ आहे पेट्रोलची ती 32.40 आहे, जी मार्चमध्ये 2.50 होती. म्हणजे 2.50 वरून थेट 32.40 एवढी एप्रिल महिन्यात पेट्रोलमध्ये महागाईची दर जे आहे ते वाढलेला आहे आणि त्यामुळे हे सगळ्यांसाठी चिंतेची बाब आहे. आपण बघितलं तर यापूर्वीच याबाबत इशारा किंवा घंटाचा इशारा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला होता. लोकांना इंधन बचतीचा संदेश दिला होता आणि तेव्हापासूनच इंधन दरामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि आज सकाळी जवळपास सर्वच ठिकाणी ही दर वाढलेली आहे. संभाजीनगर असेल, मराठवाडा असेल किंवा मुंबई पुणे असेल सगळीकडेच. आणि सोबतच पेट्रोल सोबतच सीएनजी मध्ये देखील ही दरवाढ झालेली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला याची कात्री साहजिकच बसणार आहे. पण आता भविष्यात आता आपण बघतोय की रशियामधून जी आयात आहे ती देखील आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. भारताकडून अमेरिकेकडून ही आयात सुरू राहण्यासाठी साकडं घातलं जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे एकंदरीत असं जर झालं तर महाराष्ट्रात किंवा देशात इंधन टंचाईचा मोठा फटका बसू शकतो. दर वाढ झाल्यानंतर आता जे बातम्या समोर येत आहेत अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद पडताना पाहायला मिळतात, लोकांची गर्दी देखील वाढताना पाहायला मिळते. त्यामुळे इंधन दराचे आता परिणाम थेट आर्थिक गणितावर होणार आहे, आर्थिक बाजारावर होणार आहे आणि याचा फटका साहजिक भारतीयांना देखील बसणार आहे. सौरभ, निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. दरम्यान हीच पेट्रोल डिझेलची किंमत वाढण्यावरनं सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या काय काय प्रतिक्रिया आहेत बघूया. पड़ने वाला है कि 3 रुपये बढ़ गया है तो फर्क नहीं पड़ेगा. दिक्कत हो रही है. हाँ दिक्कत हो रही है, पूरी दिक्कत है. कैसे करने वाले हैं? कम खर्च करेंगे, क्या करेंगे? नहीं कम करेंगे, 3 रुपये बढ़ गए तो कम नहीं करेंगे तो अब गरीब आदमी हम लोग कैसे चलाएंगे. हाँ, ये वैसे गलत करा है इन्होंने, पेट्रोल पे पैसे बढ़ाए हैं जिससे कि हमारे जैसे और जो मिडिल क्लास के आदमी हैं उन पे ज़्यादा बहुत बड़ा फर्क पड़ेगा. दिक्कत होगी. बहुत दिक्कत होगी. हो सकता है मोटरसाइकिल छोड़ के साइकिल पे आ जाए. परेशानी का सामना है, हमें बहुत परेशानी का सामना है. पैसे बढ़ गए तो नुकसान है हमारा ही नुकसान है. और किसका नुकसान है? बस जनता पे ही असर पड़ लिया. किस पर पड़ लिया बदलाव? मजदूर आदमी है, अब मजदूर आदमी तो और नुकसान ही है. मुरादाबाद में डीजल का हो गया 91 रुपये 29 पैसे डीजल का. पेट्रोल का हो गया 98 रुपये 4 पैसे. कितने पैसे बढ़े? 2 रुपये 92 पैसे पेट्रोल पे बढ़े हैं, डीजल पे 3 रुपये 1 पैसा बढ़ा है जी. तो लोगों का सुबह कैसे रिएक्शन आ रहे हैं? जब आ रहे हैं? सुबह से बहुत कह चुके हैं कि आप हम कल इतना लेते थे, आज इतना आ रहा है. रेट में कोई बढ़ा है? बन हाँ जी, रेट बढ़ा है, डीजल पेट्रोल का दोनों का बढ़ा है. दरम्यान हुमुर्शा समुद्रधुनीतील वाढत्या तणावामुळे जागतिक तेल पुरवठा धोक्यात आला असताना भारतानं मात्र आपली ऊर्जा सुरक्षा सुरक्षित करण्यासाठी मोठी पावलं उचलली आहेत. रशियाकडनं सवलतीच्या दरात मिळणाऱ्या तेलाची आयात सुरू ठेवण्यासाठी भारतानं अमेरिकेकडे मुदतवाढीची विनंती केली. उद्या संपणाऱ्या या सवलतीच्या मुदतीपूर्वीच रशियाकडून होणारी आयात विक्रमी पातळीवर पोहोचलेली आहे. विशेष म्हणजे एकीकडे कच्च्या तेलाची खरेदी वाढत असताना भारतानं अमेरिकेच्या निर्बंधाखाली येणारा रशियन एलएनजी घेण्यास नकार दिला. त्यामुळे रशियाचा मोठा माल सध्या सिंगापूर जवळ अडकून पडलाय. त्यामुळे देशात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
तर वाशिम जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर काल रात्रीपासूनच पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला। काही मोजक्याच पेट्रोल पंपावर सध्या पेट्रोल उपलब्ध आहे, मात्र डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अनेक पेट्रोल पंप बंद आहेत, वाहनधारकांची पेट्रोल डिझेलसाठी धावपळ सुरू आहे। अनेक ठिकाणी पंपावर शुकशुकाट बघायला मिळतोय। वाढत्या मागणीमुळे पेट्रोल आणि डिझेलचा साठा वेगानं संपतोय। काही पंपांवर तर नो पेट्रोल आणि नो डिझेलचे फलक सुद्धा लावण्यात आले आहेत। त्यामुळे वाहन चालकांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे। या संदर्भात पेट्रोल पंपाहून आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। बघूया। राज्यात अनेक ठिकाणी डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झालेला आहे। त्यासोबत वाशिममध्ये सुद्धा आता अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। काल रात्रीपासून जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झालेला आहे, तर काही पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत असल्याचं दिसून येत आहे। मी सध्या वाशिम शहरातील अकोला नाका येथील पेट्रोल पंपावर आहे। या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी डिझेल शिल्लक नसल्याचं फलक लावण्यात आलेलं आहे। तर काही वाहनधारक जे आहेत ते या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोलची घेण्यासाठी येत आहेत, मात्र त्यांना पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्यामुळे ते या ठिकाणून वापस जाताना आपल्याला दिसून येत आहेत। या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी पेट्रोल पंपावर सध्या सर्वत्र शुकशुकाट बघायला मिळत आहे, कारण जवळपास रात्रीपासून काल सायंकाळपर्यंत हे पेट्रोल पंप सुरळीत सुरू होते, मात्र काल रात्रीनंतर पेट्रोल पंपावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता डिझेलचा आणि पेट्रोलचा तुटवडा जाणवत असल्याचं दिसून येत। त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करण्याची वेळ येते, कारण आता खरीपाचा हंगाम तोंडावर आलेला आहे आणि शेतकऱ्यांना देखील आता डिझेलसाठी मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करण्यासाठी शेतकरी येत आहेत, मात्र त्यांना देखील डिझेल मिळत नसल्यामुळे अनेक मशागतीचे कामं देखील बंद आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता नाहक त्रास सहन करण्याची वेळ येते। अनेक वाहनधारकांना आता या पेट्रोल पंपावर येऊन वापस जाण्याची वेळ येते। त्यामुळे आता नेमकं डिझेल आणि पेट्रोल कधी सुरू होणार हे बघावं लागणार आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।